प्रेज गॉड, शालोम एव्हरीवन. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या समोर यावेळेस देवाचे वचन घेऊन येत आहे. मला खूप आनंद आहे की पुन्हा एकदा काहीतरी नवीन परमेश्वरने आमच्यासाठी जे काही राखून ठेवलं आहे त्याचा आम्ही आज अभ्यास करणार आहोत. आणि आपण या सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, तुझ्या वचनाचा मी आदर करतो. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिवा आहे, खरोखर परमेश्वर माझ्या मार्गावरील प्रकाश आहे. आणि म्हणून परमेश्वर पिता मी स्वतःला नम्र करतो, लीन करतो आणि तुझे वचन समजून मला घ्यावे. परमेश्वर यासाठी तू मला सहाय्य कर. पवित्र आत्मा माझे डोळे उघड, माझे मन उघड, या वचनाला ग्रहण करण्यासाठी माझी मदत कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता, आमेन. आपल्या बरोबर आपली पवित्र शास्त्र आपण घेऊया आणि मग आपण या वचनाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहे की परमेश्वराचे सिद्धांत. ओके, आणि देवाने पवित्र शास्त्रामध्ये अनेक नियम आणि सिद्धांत लिहून दिले आहेत यासाठी की ते सिद्धांत कधी सुद्धा आजपर्यंत हे फेल गेलेले नाहीत. देवाचे सिद्धांत या पृथ्वीवर एक्झॅक्टली त्या बीजासारखं काम करते. जेव्हा मी म्हणतो की एखादे बी पेरले की ते उगवून येते म्हणजे येते. कोणतीही कृतीची एक रिॲक्शन आम्हाला बघायला मिळते. तुम्ही काहीही करा, कोणती ऍक्शन घ्या, त्याचं रिॲक्शन असते. हालेलुया. जेव्हा दोन हात एकत्र येतात त्यावेळेला टाळी वाजते असं म्हणतात, किंवा एखादा बी पेरल्यानंतर ते उगवून येते असं म्हणतात. त्याचप्रमाणे आज आम्ही परमेश्वराच्या अनेक दृढ आणि सामर्थ्यशाली सिद्धांतांपैकी एक सिद्धांत पुन्हा एकदा पाहूया, न्यायाने वागणे. हालेलुया. परमेश्वराचे वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही न्यायी असले पाहिजे. परमेश्वराचे वचन आहे की आम्ही न्यायाने वागले पाहिजे. बायबलमध्ये न्यायाने वागणं म्हणजे फक्त एक कायदा पाळणं असं नाहीये. याचा अर्थ देवाच्या नजरेत खरं तर आम्ही योग्य, प्रामाणिक, दयाळू आणि कोणताही पक्षपात न करणारे जीवन जगायचं आहे. आणि याला परमेश्वर म्हणताय न्यायाने वागणे. न्याय म्हणजे दुर्बलांना दाबणे नाही आहे, तर त्यांना उभे करणे आहे. पवित्र शास्त्रातील न्याय हा असा आहे प्रियांनो. हालेलुया. आम्ही कधी कधी परमेश्वराचे सिद्धांत खूप हलक्यात घेतो. आम्ही परमेश्वराच्या सिद्धांतांवर जास्त विश्वास करत नाही. म्हणून आजकाल कुठलाही ख्रिस्ती व्यक्ती तुम्ही बघा, तो फलद्रूप होत नाही जो परमेश्वराचे सिद्धांत पाळत नाही. ओके, न्यायानं वागणं म्हणजे काय? देवाने आम्हाला लावून दिले एक सत्य आहे आणि त्या सत्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता, मी पुन्हा सांगतोय, पक्षपात न करता, कोणताही स्वार्थ मनात न बाळगता, गरीब दुर्बलांचा विचार करून त्यांना योग्य वागणूक देणं, हे आहे न्यायानं वागणं. मिखाचा 6 अध्याय 8 वचनामध्ये हे वचन आहे की न्याय कर, दयेची आवड धर आणि आपल्या परमेश्वराबरोबर तू नम्रतेने चाल. हालेलुया. आम्हाला न्याय करता आला पाहिजे. ओके, बघा, मी परमेश्वराच्या त्या अद्भुत न्यायाविषयी सांगत आहे की जेव्हा आमच्यावर परमेश्वर या पृथ्वीतील सर्व काही गोष्टी सोपवतो त्यावेळेला आम्ही त्या गोष्टींबरोबर, त्या लोकांबरोबर कसे राहिलं पाहिजे. ओके, हालेलुया. बघा, जेव्हा कधी परमेश्वर एखादी गोष्ट आम्हाला सांगत आहे त्यातली गूढता आणि रहस्य आम्हाला समजणं गरजेचं आहे. आता बघा, तो आम्हाला काही गोष्टी शिकवत आहेत की जेव्हा तुम्ही इतरांचा न्याय करता तेव्हा त्याला शिक्षा द्यायची नाही, तर त्या व्यक्तीची पुनर्स्थापना झाली पाहिजे. हालेलुया. आम्हाला आजपर्यंत सैतानाने एका लबाडीमध्ये ठेवले, ते म्हणजे तुम्ही जेव्हा न्याय करता त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला आम्ही पूर्णपणे नग्न करायचं आहे. मुद्दा नंबर 1 आहे की जेव्हा आम्ही न्याय करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची नाहीये, तर पुनर्स्थापना करायची आहे. आम्ही येशूच्या बलिदानाची आठवण करूया. ज्यावेळेला येशूने आम्हाला क्षमा केली त्यावेळेला तो त्याचा खरा न्याय होता. त्याचा न्याय, जो कोणी त्याच्या दयेवर विश्वास करत नाही त्याचा न्याय तो दुसऱ्यांदा जेव्हा येणार आहे त्यावेळी तो नक्की करेल. पण पहिला न्याय त्याने आमचा कसा केला बघा. येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रेम केले, आम्हाला पुनर्स्थापित केले. हालेलुया. आमच्या प्रत्येकाला आजपर्यंत असं शिकवण्यात आलंय, खोटं शिकवण्यात आलंय की फक्त एकदा तो माझ्या हाती लागायला पाहिजे, एकदा फक्त मला तो समोरचा व्यक्ती कुठं तर चुकीमध्ये सापडायला पाहिजे, एकदा फक्त मला त्याचं एक गुप्त कारस्थान कळायला पाहिजे आणि मग बघ मी त्याचा न्याय कसा करतो. आज मी खूप सिरियसली, गंभीरपणाने या गोष्टीवर बोलू इच्छित आहे प्रियानो. आपण न्याय म्हणजे दोषीला शिक्षा देणं असं समजतो, पण पवित्र शास्त्र बायबलचा न्याय म्हणजे तुटलेली नाती,
समाज आणि ते जीवन पुन्हा एकदा योग्य स्थितीमध्ये आम्हाला आणायचं आहे. हालेलुया. आमेन. बघा, एक इब्री शब्द आहे, मिशपाट नावाचा एक शब्द आहे. मिशपाट म्हणजे न्याय. आणि तो मिशपाट शब्दाचा ना इब्री भाषेमध्ये जे पण काही शब्द आहेत ना त्या प्रत्येकाचे ना खूप चांगले आणि खूप गूढ आणि खूप विस्तारित अर्थ असतात. इब्री भाषाच अशी आहे की शब्द एक आहे पण 4-5 अर्थ असतात. तसाच हा इब्री भाषेतला मिशपाट शब्द आहे, त्याचं सामान्य अर्थ न्याय आहे. पण त्या न्यायात, ओके, या शब्दाचा खरा अर्थ आहे की त्या न्यायात त्या व्यक्तीचं संरक्षण, त्या व्यक्तीची भविष्यातली जबाबदारी आणि त्या व्यक्तीची भविष्यातली योग्य व्यवस्था देखील आमच्या हातून झाली पाहिजे. एखादा व्यक्ती चुकतो तर त्यावेळेला त्याला त्या चुकलेल्या रस्त्यावर सोडून द्यायचं नाही, किंवा त्या चुकलेल्या रस्त्याला गेला म्हणून माणसातून त्याला वाळीत टाकून त्याला शिक्षा द्यायची नाही. त्याला पुन्हा रस्त्यावर आणायचं आहे, त्याचं संरक्षण करायचं आहे. कारण बरेच लोक त्याच्यावर ताशेरे ओढतील. त्यावेळेला त्याला दोष देणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या जिभांपासून त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. त्याची जबाबदारी आपण घ्यायची आहे आणि त्याची योग्य व्यवस्था लावायची आहे. ते भटकलं होतं, जो एक मेंढरू भटकलं होतं. आम्ही बायबलमध्ये बघतोय की मेंढपाळ त्याला शोधण्यासाठी जात आहे. तो असे म्हणत नाही की आता बघूया, ते स्वतःच्या मर्जीने गेले, ते स्वतःचे संरक्षण करू पाहते का, ते स्वतःची जबाबदारी घेऊ पाहते का, त्याला जबाबदारी घेता येईल काय, बघूया त्याच्या स्वतःच्या हातनं त्याला स्वतःची व्यवस्था करता येते काय. नाही, एक उत्तम मेंढपाळ त्याला शत्रूच्या हातात पडू देत नाहीये. आम्ही जेव्हा न्याय करतो त्यावेळेला आम्ही त्या व्यक्तीला सैतानाच्या हातात सोपवतो, आणि सैतानाला देवाच्या निर्मितीवर दया आणि प्रेम येत नाही, कारण ती त्याची निर्मिती नाहीये. म्हणून आम्हाला परमेश्वराची निर्मिती म्हणून प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील की चुकतात ते, पण चुकल्यानंतर तुम्ही त्यांचा न्याय करून त्यांना सैतानाच्या हातात देऊ नका, तर त्याला देवाजवळ आणा. जगातल्या लोकांचा न्याय अनेकदा काय करतो, आपल्या आत असलेल्या जखमांचा बदला घेतोय, पण देवाचा न्याय सुधारतोय. हे लक्षात ठेवा. ख्रिस्ती व्यक्तीला ना हे कळायलाच पाहिजे प्रियांनो, की ज्यावेळेला ख्रिस्ती व्यक्ती न्याय करते ती कधी सुद्धा बदला घेत नाही, तर ती त्या व्यक्तीला सुधारते. तुम्हाला आणि मला लक्षात आले. बघा, मी एक उदाहरण देतो. एक व्यक्ती आजारी आहे आणि त्या व्यक्तीला समजा टीबी झालाय. ओके, तो टीबी झालेल्या व्यक्तीला डॉक्टर काय करतोय, त्या टीबीला ठार मारण्याचा प्रयत्न करतोय. त्या व्यक्तीला ठार मारत नाही, त्या व्यक्तीला पुन्हा आरोग्यात परत आणतोय. मला हेच सांगायचं आहे. ज्या वेळेला आम्ही इतरांचा न्याय करतोय त्यावेळेला त्या व्यक्तीला असे वाटले पाहिजे, अरे तुम्ही तर न्याय करायला आला होता, मला वाटलं तुम्ही काय मला गोळ्या घालून ठार मारताय वाटतं, किंवा दोष देऊन पूर्णपणेच वाईट टाकताय वाटतं. पण परमेश्वराचा न्याय किती अनोखा आहे, वेगळा आहे, हे एका ख्रिस्ती व्यक्तीकडून समजते. प्रियांनो, तुम्हाला समजत आहे का मी जे सांगत आहे? देवाचा न्याय लोकांना पुन्हा एकदा उभे करतो, पुन्हा एक पाप करण्यासाठी उभा करत नाही. त्याच्या न कळत झालेल्या गोष्टींमधून त्याला परमेश्वर परत आणतो. काही लोक म्हणतात, पास्टर सगळेच लोक न कळत चुका करत नाहीत, काही लोक जाणून बुजून चुका करतात. अशा वेळेला त्या जाणून बुजून केल्या चुकांचं काय करायचं? प्रियांनो, जोपर्यंत त्याला ते सत्य कळालेलं नाहीये, जोपर्यंत त्या सत्याप्रती त्याची खात्री होत नाही तुमच्याकडून, त्याच्या शेजारच्या ख्रिस्ती लोकांकडून, तोपर्यंत ते पाप तो सोडत नाही. सैतानाने त्याला ते पाप किती सुंदर आहे, किती फायदेशीर आहे याची खात्री दिली आहे. तुम्ही त्याला खात्री द्या की परमेश्वराच्या धार्मिकतेच्या मार्गावर चालणं किती अद्भुत आहे. आणि या न्यायाबद्दल आज आपण बोलणार आहे. प्रियानो, खरोखर जक्कईने येशूला भेटल्यानंतर अन्यायानं घेतलेलं 4 पट परत केलं, कारण येशूने त्याला पकडलं नाही, त्याचा न्याय करायचं ठरवलं नाही. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हालेलुया. अनेक व्यक्तीच्या आत आहे ना खरंच अन्याय करण्याची खूप तडफड होत असते, किंवा अन्यायानं वागलेल्या गोष्टी त्यांना खात असतात. मला असं म्हणायचं आहे, किती लोक असे ते आतल्या ना खूप मरत असतात, पण आम्हाला असं वाटतंय नाही, त्यांना जरा सुद्धा काही वाटलेलं नाही, ते पूर्णपणे निर्लज्ज आहेत, त्यांना जरा सुद्धा वाटलेलं नाही. आणि आम्ही काय करतो, त्यांचा न्याय करायला जातो, आणि मग तो व्यक्ती काय करतो, पहिल्यापेक्षा अधिक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. हालेलुया. मी कुणाला त्रास देत नाही म्हणजे मी न्यायी आहे असे समजू नका. ओके,
बायबल म्हणते अन्याय थांबवणं पण आपली जबाबदारी आहे. जर तुमच्या समोर एखादी अन्याय होत आहे त्याला थांबवणं सुद्धा आमची जबाबदारी आहे. हालेलुया. बघा, खरा न्याय एका चुकीपासून दूर राहणं फक्त नाही आहे, तर त्या चुकीची दुरुस्ती करणं आहे, त्या व्यक्तीमध्ये असो, स्वतःमध्ये असो. हालेलुया. आत्महत्या करणाऱ्या लोकांची मानसिकता, तुम्हाला काय वाटते का ते आत्महत्या करत असतील? कारण त्यांना ही खात्री दिलेली आहे, जगाने खात्री दिली आहे त्याच्या कुटुंबाने की तुझा काही उपयोग नाही आहे. तू जे काही तुझ्या जीवनात केलेस ते सर्वात भयंकर मोठं पाप आहे, त्याची परत कधी सुद्धा दुरुस्ती होऊ शकत नाही. आणि मग ते काय करतात, आता माझं जगणं सुद्धा जर हे बदलू शकत नाही, कदाचित माझं मरण तरी त्याला बदलेल. यू गेट माय पॉइंट? तुम्हाला समजत आहे मला काय म्हणायचं आहे? ओके. बघा, म्हणून आम्हाला दयाळू असणं गरजेचं आहे आणि योग्य न्याय करणं गरजेचं आहे. कधी कधी काही लोक खरोखर जाणून बुजून करतात, हे मला मान्य आहे, पण त्यांना त्या पापाची खात्री खूप जास्त झाली. त्यांना पवित्रतेची खात्री करून द्या. कशी करून देणार? परमेश्वराचा न्याय त्याला आठवण करून देणं खूप गरजेचं आहे. कधी कधी तो व्यक्ती तुमच्याच विरुद्ध वागेल, पण लक्षात घ्या, वचन सांगते, जेव्हा तुम्ही जे काही एखाद्या व्यक्तीसाठी करता ते तुम्ही परमेश्वरासाठी केलंय, मग ते चांगलं काम असो किंवा वाईट काम असो, ते तुमच्या विरोधात त्या व्यक्तीने केलं नाही, त्याने ते परमेश्वराच्या विरोधात केलंय. हालेलुया. इस्रायलमध्ये धार्मिक लोक उपासना करायचे, पण गरीबावर अन्याय करायचे. म्हणून संदेश ते प्रत्येक वेळेला येऊन त्यांची कठोर टीका करायचे. आम्हाला असलं दिसणारं धर्माचरण नको आहे. कुणाचेही पैसे, कुणाचाही हक्क, कुणाचाही सन्मान किंवा वेळ जरी तुम्ही घेतला असेल तर तो परत द्या. हालेलुया. आमेन. बघा, कुणाचेही पैसे, आजकाल ख्रिस्ती लोक देखील खूप साऱ्या अडचणीमध्ये आहेत, कारण परमेश्वराचे सिद्धांत त्यांना समजत नाही. माझी खूप इच्छा आहे मी या सिद्धांतांवर अजून काही व्हिडिओज बनवेन, तुम्ही ते ऐकू शकताय. बघा, येशूनं जक्कईला पुनर्स्थापित केलं. आम्हाला पुनर्स्थापित करायचं आहे. तो लोभी होता, तो जाणून बुजून करत होता, तो खूप वर्षापासून करलाय, सगळं मान्य आहे हो, पण पश्चातापानंतर आता त्याचा न्याय नाही होणार. पश्चाताप केल्यानंतर त्याच्या पापांची क्षमा. मग तुम्ही म्हणाल, काही लोक आहेत मनाला वाटेल तसं वागतात सुरुवातीला आणि नंतर पश्चाताप करतात. परमेश्वराच्या हातामध्ये त्यांचा न्याय आहे. जो कोणी परमेश्वराच्या पुनर्स्थापनेला मुद्दामहून चुकीच्या अर्थाने घेत असेल, देव जितका दयाळू तितका क्रूर देखील आहे. हालेलुया. आमेन. लक्षात घ्या आणि त्याच्या न्यायावर त्याला सोपवून द्या. हालेलुया. खरा न्यायी व्यक्ती, पॉइंट नंबर 2, खरा न्यायी व्यक्ती दुर्बलांच्या बाजूने उभा राहतो. हे लक्षात घ्या. समाजामध्ये आजकाल आणि आत्तापर्यंत हेच झाले की परमेश्वराने आत्तापर्यंत गरीब, विधवा, अनाथ, परदेशी, दडपलेल्या लोकांकडे विशेष लक्ष दिले. त्याने कधी सुद्धा आजपर्यंत त्यांना सोडून दिलं नाही. आज तो आमच्याकडून देखील तीच अपेक्षा करताय. बायबलमध्ये जो न्याय आहे तो नेहमी समाजातल्या दुर्बल लोकांच्या संरक्षणाबरोबर जोडलेला आहे प्रियांनो. हालेलुया. मानवी व्यवस्था किंवा आमचं जे लोकांचं आज बनवलेलं आहे जो संसार आहे ना, या संसारामध्ये शक्तिशाली लोकांना लवकर आम्ही ऐकतोय, त्यांचं खूप लवकर ऐकतोय, ते जे सांगतील ते आम्ही करतोय. पण या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो. अन्यायी, शक्तिशाली, श्रीमंत, धनाढ्य, मॅन्युप्युलेशन करणाऱ्या या सगळ्या जगामध्ये देव मात्र दुर्बलांचा आवाज ऐकत आहे. आमेन. कुणी आमेन म्हणेल? जर तुमच्यावर कुणी अन्याय करत असेल, हे वचन तुमच्यासाठी. देव तुम्हाला म्हणत आहे, परमेश्वर तुमचा आवाज ऐकत आहे प्रियांनो. रूथ एक विधवा होती, तिची काही चूक नव्हती, तिने काही तिच्या नवऱ्याला ठार मारलं नव्हतं, बिचारी परदेशी होती. हालेलुया. आणि तिच्या जीवनामध्ये जे काही झालं त्या सगळ्या गोष्टींमुळं ती बिचारी खूप दुःखी होती, पण परमेश्वराने तिचा देखील न्याय केला. बवाजने तिच्याशी न्यायानं आणि दयाळूपणे वागून तिच्याशी लग्न केलं. हालेलुया. तुम्हाला समजत आहे प्रत्येकाला? बघा, काही लोक गरीब असले तर आम्ही त्यांच्याबद्दल बऱ्याच अशा गोष्टी बोलतो. तो आळशी असेल, त्याने आपल्या मजबुरीमध्ये काहीतरी केलंच असेल, तो कशाला ऍक्च्युली उगीच असं बोलेल, ते साहेब कशाला असं चुकीचं बोलतील. नाही प्रियांनो. ओके. प्रत्येक गरीब, जो गरीब आहे तो आळशीच असतो, तो मजबुरीमध्येच सगळ्या गोष्टी करतो असे नाहीये प्रियांनो. कधी कधी धनाढ्य,
श्रीमंत, समृद्ध, शक्तिशाली लोक देखील काही गरीब लोकांना उकसवतात पाप करण्यासाठी. हे देखील तितकंच सत्य आहे. समजत आहे तुमच्या प्रत्येकाला? जे पैशाने हीन दीन आहेत ते सतत चुकाच करतात, ते त्यांच्यामध्ये तसंच चालतंय, ते कधी सुधारणार नाहीत, याचा अधिकार आम्हाला नाही आहे. हालेलुया. मला तुम्हाला प्रत्येकाला हे सांगायचं आज. आमेन. न्याय म्हणजे काय आहे? आवाज नसलेल्यांसाठी आवाज व्हायचा आम्हाला. आमेन. ज्यांना बोलता येईना झाले, ज्यांना स्वतःची बाजू मांडता येईना झाली आहे, त्यांच्यासाठी आम्हाला आवाज बनायचा आहे. हालेलुया. आमेन. बघा स्तोत्र 72:12 वचनामध्ये काय लिहिलंय? जो परात्पर राजा आहे तो हीन दीन आणि गरजू गरिबांचे रक्षण करेल असं म्हटलंय. पण आजकालचे राजे असे नाही. राजा राहू दे, तुम्ही आणि मी तर करू शकतो की नाही? हालेलुया. सुरुवातीच्या काळामध्ये विधवा आणि अनाथांना कायदेशीर संरक्षण खूप कमी होतं, म्हणून देवाने इस्रायलला त्यांची विशेष काळजी घेण्याची आज्ञा दिली. हा त्या विधवा आणि अनाथांचा न्याय होता. घरामध्ये, चर्चमध्ये, कामाच्या ठिकाणी दुर्बल व्यक्तीचा गैरफायदा होत असेल तर शांत राहू नका. जर तुम्हीच तो गैरफायदा घेत असाल तर तो घेऊ नका, कारण परमेश्वर तुम्हाला देखील दुर्बल बनवू शकतोय. हालेलुया. देव अनाथ आणि विधवांचा रक्षक आहे. येशू गरीब, रोगी, स्त्रिया, समाजात नाकारलेल्या लोकांबरोबर सन्मानाने वागत आहे. हालेलुया. आमेन. आमच्या प्रत्येकाला हे समजलं पाहिजे. आज जर बवाज सारखा, आजच्या काळातला जर बवाज बघितला तर शक्ती असल्यानंतर एक गर्व येतोय, पैसा असल्यानंतर गर्व येतोय, शेतकरी असल्यानंतर खूप गर्व येतोय. लक्षात घ्या. पण बवाज श्रीमंत, समृद्ध असून देखील नम्र, न्यायी आणि दयाळू होता. त्याने रूथ बरोबर विवाह केला. विधवा आहे, हिला कोणी सोडलंय काय माहित, हिचा नवरा का मेला. काही लोक म्हणतात वाटेल त्या गोष्टी, हिला मंगळ आहे वाटतं, हिच्यावर लग्न केली मुलं मरतात वाटतं. याचा कशाचाही विचार न करता त्याने काय केलं? तिचं संरक्षण केलं. नम्र होऊन तिला स्वीकारलं. आमेन. हालेलुया. तिसरी गोष्ट आहे, न्याय कधी पक्षपात करत नाही. आमेन. बायबलनुसार न्याय श्रीमंत, गरीब, आपला माणूस, परके, माझा मित्र, ते माझे शत्रू, सर्वांसाठी न्याय समान आहे. प्रियानो, आमच्या प्रत्येकाला, मी काही वेळेस हे बघितलेलं आहे, बऱ्याच ख्रिस्ती संस्थांमध्ये देखील असं होतं. ते आपले लोक आहेत, त्यांच्या संस्थेला कशाला मदत करायची? ते पकडले गेलेत तर त्यांच्यावर उभारायचं पण नाही. प्रियानो, आम्ही एका राज्याची प्रजा आहोत. आम्ही सगळेजण मिळून एकाच राज्याची प्रजा आहोत प्रियानो. आणि आमच्या सगळ्यांची संस्कृती देखील एकच आहे प्रियानो. काही लोक म्हणतात, काही वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे, माझा एक मित्र होता आणि तो मित्र, त्या मित्राने मला त्याच्या दुसऱ्या एका नवीन मित्राची ओळख करून दिली. आणि तो नवीन मित्राची ओळख करून दिल्यानंतर तो मित्र आमच्या कंपनीमध्ये काम करू लागला. आणि मी आणि माझा जो मित्र होतो ते दोघे जण आम्ही सतत त्याला काम चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करायचो. आणि तो माझा जवळचा मित्र नव्हता जो एम्प्लॉई म्हणून आला होता, पण जो माझा पार्टनर होता तो मात्र माझा जवळचा मित्र होता. पण माझा जो पार्टनर मित्र होता तो आमच्या एम्प्लॉईवर काही ना काहीतरी अन्याय करायला त्याने चालू केलं. ज्या वेळेला मी हे बघत होतो त्यावेळेला मला खूप अवघड झालं की माझा हा पार्टनर आहे, याला बोलायचं कसं, याचं चुकत आहे. आणि तो जो एम्प्लॉई होता तो एम्प्लॉई मला येऊन म्हणाला, साहेब तुमचं हृदय वेगळं आहे, पण तुमचा पार्टनर माझ्यावर अन्याय करताय आणि आता तुम्ही देखील त्याच्याबरोबर माझ्यावर अन्याय करू नका. तुम्ही तो तुमचा मित्र आहे म्हणून त्याची बाजू घेऊन मला उगीच एकटं पाडू नका. माझे डोळे उघडले. होय, तो माझा मित्र जरी असला तरी तो चुकत आहे आणि एका एम्प्लॉईवर अन्याय करताय. आणि त्यावेळेला देवाने माझे डोळे उघडले. मी त्या एम्प्लॉईसाठी उभे राहिलो. माझ्या मित्राला खूप वाईट वाटलं. तू तर माझा मित्र आहेस, तुला माझ्या बाजूने बोलायला पाहिजे, तू का त्याच्या बाजूने बोललास? प्रियांनो, न्याय नेहमी पारदर्शक असायला पाहिजे, पक्षपाती असायला कधी तो असू नये. प्रियांनो, हालेलुया. देवाचा न्याय व्यक्तीच्या त्या पदावर नाही, सत्यावर आधारलेला असतो. आमेन. हालेलुया. सत्य जे काय त्याच्यावर आधारलेला असतो. समाजात ओळख, पैसा, जात, धर्म, प्रतिष्ठा यावर लोकांचे निर्णय बदलतात, पण देवाच्या राज्यात तसे बिलकुल नाहीये. नाथान संदेश त्यानं राजाला, दाविदाला त्याचं पाप समोरासमोर दाखवलं. तो म्हणाला नाही राजासमोर कसं बोलायचं, चूक
चूक आहे प्रियांनो. मोठ्या माणसांची चूक झाकली पाहिजे आणि गरिबांची चूक उघडून त्याचा तमाशा केला पाहिजे, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे प्रियांनो. हालेलुया. राजा असो वा गरीब, पाप पापच आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने कसा न्याय केला बघा. पक्षपात असला की न्याय मरून जातो प्रियांनो. म्हणून जर न्यायाला जिवंत ठेवायचं असेल तर आम्हाला पक्षपाताला मिटवायचं आहे प्रियांनो. हालेलुया. आमेन. म्हणून म्हटलंय, भविष्यवाणी केली यशायाच्या पुस्तकामध्ये 11 अध्यायामध्ये की मसीहा धार्मिकतेनं न्याय करेल. हालेलुया. इस्रायलच्या न्यायालयात लाच, पक्षपात आणि श्रीमंतांचा प्रभाव खूप वाढला होता त्या दिवसांमध्ये. आणि जे देवाचे संदेष्टे होते त्यांनी याचा निषेध केला होता. आपल्या कुटुंबात, व्यवसायात किंवा सेवेमध्ये देखील आपला माणूस म्हणून त्याच्या प्रत्येक चुकीला समर्थन देऊ नका, कधी सुद्धा देऊ नका. कारण मी तुम्हाला सांगतोय, देवाचे वचन सांगते, न्यायाने वागा. हालेलुया. नाथान दाविदाला धैर्याने सत्य सांगतोय, चुकलंय तुझं, असू देस तू राजा असशील पण चुकलंय तुझं. याकोब श्रीमंतांना विशेष सन्मान देण्याचा निषेध करताय याकोबाच्या पत्रामध्ये. हालेलुया. आमेन. देवाच्या न्यायासाठी राजाला देखील मला घाबरायचं नाही. जी चूक आहे ते चूक बोललं पाहिजे. काही लोक म्हणतील, पास्टर काय सांगायला लागलाय तुम्ही, आज हे आम्ही असं जगलो तर आम्हाला आमची मुंडकी छाटतील. प्रियांनो, परमेश्वराच्या सत्याला दाबणाऱ्या, त्याचं सत्य भ्रष्ट करणाऱ्या लोकांसमोर तुम्हाला धाडसाने उभं राहावं लागलं पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो, मुद्दा नंबर 4, न्याय म्हणजे एक आराधना आहे. तुम्हाला माहितीये, जेव्हा तुम्ही न्यायाने वागता ती एक आराधना आहे. गीत गाणे फक्त आराधना नाही. देवाला आराधना, प्रार्थना आणि अर्पण हवंय, पण अन्याय करणाऱ्यांच्या हाताची उपासना देव कधी स्वीकारत नाही. तुम्ही एखाद्यावर अन्याय करत असाल तर तुमची उपासना परमेश्वर कधी स्वीकारणार नाही. संदेष्ट्यांच्या शिक्षणामध्ये उपासना आणि सार्वजनिक जो न्याय होता तो एकमेकांपासून अजिबात वेगळे नव्हता त्या दिवसांमध्ये. धर्म अनेकदा विधींवर थांबतोय प्रियांनो. म्हणतो ना आपण, धर्म आहे हा, त्या विधींना घेऊन थांबतोय, पण बायबल धर्माला जीवनातला जो न्याय आहे त्याच्याबरोबर जोडतंय प्रियांनो. बायबल न्यायावर आधारलेला आहे. इस्रायल लोक बलिदान देत होते पण गरीबावर अन्याय करायचे. देवाने त्यांची उपासना, त्यांची अर्पणच नाकारली. देवाला ते अजिबात नको होतं प्रियांनो. हालेलुया. मी प्रार्थना करतोय म्हणून बाकी जीवन माझं कसं पण चालतंय. देव म्हणतोय न्याय नदीसारखा वाहू दे असं म्हटलंय. हालेलुया. कसा? नदीसारखा वाहू दे म्हटलंय. बघा, माझं जीवन न्यायावर उभारलं पाहिजे, माझी आराधना न्यायावर उभारली पाहिजे. हालेलुया. माझी प्रार्थना न्यायावर उभारली पाहिजे. उपासना खरी असली तर न्याय जीवनात दिसतोय प्रियांनो. हालेलुया. प्रभू येऊन अन्याय करणाऱ्यांचा न्याय करेल असं म्हटलंय प्रियांनो. मलाकी 3 मध्ये परमेश्वर तुमचा न्याय करेल प्रियांनो. एक म्हणजे जगिक न्यायालय आहे, एक आहे स्वर्गीय न्यायालय. कदाचित या न्यायालयात आम्ही निर्दोष सुटू, पण त्या न्यायालयात आम्ही निर्दोष सुटणार नाही प्रियांनो. हालेलुया. चर्चमध्ये आम्ही आराधना करतो आणि आम्ही बाहेर अन्याय करतो. ही जी दुटप्पी दुहेरी जीवनशैली आहे ती आम्हाला सोडलीच पाहिजे प्रियांनो. हालेलुया. आमच्या प्रत्येकाला परमेश्वर पाहत आहे. म्हणून येशू पुरुषांना न्याय, दया आणि विश्वास दुर्लक्षित आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणून किती दोष येतोय. सापाची पिल्ल म्हणतोय तुला ना, ढोंगी म्हणतोय, तुमची किती दुर्दशा होणार असं म्हणताय. माझी आराधना माझ्या दैनंदिन व्यवहारात दिसते काय? हालेलुया. मुद्दा नंबर 5, न्याय सतत आम्हाला सत्य बोलण्याची ताकद देतोय. सत्य बोलण्याची ताकद देतोय ज्यावेळी तुम्ही न्यायी असता तेव्हा. न्यायासाठी कधी कधी शांत राहणंही पाप आहे. माहिती तुम्हाला, न्याय होत आहे, जर अन्याय होत आहे तुमच्या समोर आणि अन्याय तो तुम्ही गप्प बघत बसताय, ते तुमचे पाप आहे प्रियांनो. परमेश्वर असे म्हणतोय. पण सत्य धाडसाने बोलणे कठीण असले तरी देवाला ते प्रिय आहे. बायबल मधले संदेश ते फक्त भविष्य सांगणार नव्हते, ते समाजातला अन्याय उघड करणारे होते. हालेलुया. आजकालचे भविष्यवक्ते कसे आहेत? फक्त तुम्हाला हे मिळणार, तुम्हाला बंगला मिळणार, सोनं मिळणार हेच सांगतात. सत्य हे आहे, बायबल मधल्या भविष्यवक्त्यासारखे भविष्यवक्ते आज पाहिजेत प्रियांनो. जग म्हणते शांत राहा, तोंड बंद ठेवा, कशाला बोलताय, म्हणजे सुरक्षित राहाल तुम्ही. देव काय म्हणताय? तुम्ही सत्य बोला, मी तुमच्या बाजूने उभे राहीन आणि मी न्याय करेन. हालेलुया. योहान बाप्तिस्मा देणारा हेरोदच्या पापावर किती स्पष्टपणे बोलतोय, किती स्ट्रॉंगली बोलतोय तो.
धाडसानं उभा राहतोय तो आणि म्हणतोय की काय करतोयस तू, हे कुणाची बायको ठेवली आहेस तू, किती वाईट आहे ते. आणि त्यावेळेला त्याचा शिरच्छेद होतोय, पण परमेश्वर त्याच्या बाजूने उभा आहे. लक्षात घ्या. आमचं गैरसमज काय माहितीये काय, प्रेम म्हणजे कुणाला दुखवायचं नाही. बायबलनुसार खरं प्रेम सत्याला लपवत नाही प्रियानो, सत्याला कधी लपू द्यायचं नाहीये प्रियानो. हालेलुया. न्यायाला भिण्याची गरज नसते, धाडसाची गरज असते. हालेलुया. आम्हाला धाडसी बनायचंय. हालेलुया. बघा, आजपर्यंत जितके पण मोठे मोठे सत्ताधिकारी होऊन गेले, मग ते आजच्या काळात असो किंवा जुन्या काळात असो, धैर्यानं सत्य सांगणाऱ्या संदेश त्यांचा छळ होत गेला, पण प्रभूसाठी ते उभे राहिले. चहाडी न करता प्रेमाने आणि स्पष्टपणे त्या चुकीविरुद्ध बोला. त्या चुकीविरुद्ध बोललंच पाहिजे. आमेन. मी तुम्हाला सांगतो, इर्मया देखील एक आकांत करणारा संदेश असं म्हटलंय. इर्म्यान देखील अनेक लोकांना, राजांना सुद्धा आणि त्या काळच्या याजकांना देखील त्यानं असं बेफाम निर्भीडपणे सत्य सांगितलं. हालेलुया. आमेन. लोकप्रियता नको चालतंय, पण सत्याला आम्हाला महत्व दिलं पाहिजे. मी शांत आहे कारण मी शहाणा आहे, कारण मी घाबरतोय. हालेलुया. आमेन. कळते तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीचा न्याय करताय, मी आधीच सांगितलं, एखाद्या व्यक्तीला समजत नाही म्हणून तुम्ही बोलताय, त्याला समजत नाही म्हणून बोलताय, त्याला समजावे म्हणून तुम्ही बोलताय, राईट. पण हे कसं सांगायचं आहे? नम्रतेनं सांगायचं. जर तुम्ही नम्रतेनं नाही सांगितलं तर तो न्याय धोकादायक ठरेल. स्वतःला श्रेष्ठ समजायचं नाही. मला त्याची चूक कळाली, आता बघा मी कसा त्याच्याशी बोलतो. देव अशा प्रकारच्या न्यायाला विरोध करतोय प्रियांनो. याला न्याय म्हणतच नाहीत, याला दोष देणं म्हणतात. हालेलुया. काय म्हणतात? न्याय दयेशिवाय कठोर होतोय. तुम्हाला त्याला रेस्टोर करायचं आहे, तुम्हाला त्या व्यक्तीला चुकीतून बाहेर आणायचं आहे, मला त्या व्यक्तीला चुकीतून बाहेर आणायचं आहे, तर मी त्याला कसं सांगायला पाहिजे? मला असं वाटतं तुझं काहीतरी चुकत आहे, तुला मी 2 वेळा बघितलं, तू तसेच निर्णय घेते, मला माहित नाही तू असे तुझ्या हातून चुकून होतंय की तू मुद्दामून करतोयस माहित नाही, पण देवाच्या नियमशास्त्राच्या ही खूप जास्त विरुद्ध आहे. हे तुला करून चालणार नाही, कारण याचा न्याय येऊ शकतोय. आणि आता मला असं वाटतं तू याला बदलू शकतोस. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. ही गोष्ट फक्त तुझ्यामध्ये माझ्यामध्ये राहील आणि आपण ही गोष्ट व्हायला द्यायला नसायला पाहिजे. हालेलुया. कारण मानवाचा न्याय ना आमच्यामध्ये गर्व निर्माण करतोय, पण देवाचा न्याय नम्रपणे त्या व्यक्तीची सेवा करतोय, जो चुकलाय त्याची देखील सेवा करतोय. येशूनं त्या व्याभिचारामध्ये पकडलेल्या स्त्रीला दोषी ठरवणारा स्वतःकडे फक्त बघायला सांगितलं. त्याला त्या प्रत्येक दगड हातामध्ये घेतलेल्या व्यक्तीचं पाप माहित होतं, पण त्याने काय केलं? त्यांना फक्त स्वतःकडे बघायला सांगितलं. त्याने त्यांचा न्याय नाही केला. नाही, तुम्ही जायचं नाही, दगड फेकून जाताय कुठं? तुमच्या प्रत्येकाला आज मी दाखवतो की तुम्ही काय काय केले. या स्त्रीपेक्षा भयंकर पाप तुमचे. तो असे करत बसला नाही, कारण पकडलेल्या स्त्रीला पण आणि दगड हातामध्ये घेतलेल्या त्या दोष देणाऱ्या लोकांना सुद्धा तो स्वतःकडे पाहायला लावत आहे. हालेलुया. मी न्यायासाठी उभा आहे म्हणून मी नेहमी बरोबरच आहे असे म्हणू नका. स्वतःचे हृदय आम्हाला तपासायला पाहिजे. हालेलुया. आमेन. एखाद्याची चूक जरी सापडली तरी आम्हाला आमच्या देखील चुका परमेश्वर दाखवत असतोय. खरा न्याय कधीच इतरांना खाली पाडत नाही. देवासमोर स्वतःला नम्र करायचं आहे. आमेन. हालेलुया. काही धार्मिक लोक असतात, स्वतःला खूप धार्मिक समजतात आणि कोणीतरी काहीतरी चुकला, कठोर कारवाई, पूर्णपणे कठोर कारवाई, पण स्वतःच्या पाखंडीपणाकडे ते आंधळे झालेले असतात. चूक दाखवण्यापूर्वी स्वतःला हा एक प्रश्न विचारा, मी हे प्रेमाने करतोय की त्याला अपमानित करण्यासाठी करतोय? इम्पॉर्टंट आहे. ज्या वेळेला येशूने आम्हाला स्वीकारलं त्यावेळेला त्याने आमचे पाप कसे दाखवले? आठवते तुम्हाला तुमच्या तारणाचा तो दिवस, ज्या दिवशी तुमचे तारण झाले? येशूने पवित्र आत्म्याने आमचे पाप आम्हाला कसे दाखवले? त्याने आम्हाला आधी स्वीकारले. हालेलुया. त्याने आमच्या पापांची किंमत मोजली. आज आमच्या प्रीतीमध्ये किंवा आमच्या न्यायामध्ये आम्ही किंमत मोजायला तयार नाही, उलट तो न्याय कठोर करण्याचा प्रयत्न करतोय. पण येशूने आमच्या आत असलेल्या पापांसाठी स्वतःच्या रक्ताची किंमत दिली. आज परमेश्वर म्हणताय, तुम्ही रक्त सांडू नका, मी ऑलरेडी सांडले. किमान प्रीतीनं एकमेकांच्या चुका एकमेकांना दाखवा.
हालेलुया. माझा न्याय, जेव्हा मी लोकांचा न्याय करतो तेव्हा देवाजवळ ते येत आहेत का देवापासून दूर जातात, इम्पॉर्टंट. म्हणून न्याय करणे म्हणजे फक्त एक चांगला माणूस बनणं नाहीये. देवाचा स्वभावाचं एक आरसा आम्हाला लोकांना दाखवायचा आहे. न्याय म्हणजे सत्य काय लोकांना दाखवायचं आहे. न्याय म्हणजे दया किती महान आहे हे दाखवायचं आहे. नम्रता किती आपल्यामध्ये आहे ते दाखवायचं आहे. संरक्षण कसं त्या व्यक्तीचं होईल हे पाहायचं आहे. आणि त्या व्यक्तीची पुनर्स्थापना कशी होईल याचा विचार आम्हाला करायचा आहे. हालेलुया. म्हणून काय म्हटलंय मिखाचा 6:8 हे मनुष्या चांगलं काय आहे ते त्यानं तुला ऑलरेडी दाखवलंय. न्याय करणं, दयेची आवड धरणं आणि आपल्या देवाबरोबर नम्रतेनं चाललंय. आमेन. सो माझ्या जीवनातील देवाचा न्याय फक्त माझ्या शब्दातून लोकांना ताडण करण्यासाठी मी वापरतोय, की माझ्या निर्णयात, माझ्या नात्यात आणि माझ्या सेवेत ते प्रीतीने मी एकमेकांचा न्याय करतोय. हालेलुया. समजत आहे? माझा विश्वास आणि माझी आशा आहे की देव तुमच्याशी बोललाय. या आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपले आत्मपरीक्षण करूया आणि प्रभूला म्हणूया, पिता मी देखील आज माझे या वचनाने डोळे उघडलेत आणि मी देखील असाच होतो की जेव्हा कधी देवा मला इतरांचे दोष दिसायचे, मी प्रत्येक वेळेला द्वेषाने, रागाने उठायचो आणि इतरांचा न्याय करायचो. पण पिता आज मला न्याय करण्याचा खरा अर्थ कळालाय आणि मला तो प्रीतीने करायला तू मदत कर. हे परमेश्वर पिता, तुझी कृपा माझ्यावर होऊ दे पिता, तुझी दया माझ्यावर होऊ दे पिता. मला योग्य प्रकारे लोकांचा न्याय आणि स्वतःचंही आत्मपरीक्षण करायला तू मदत कर. तेव्हा मी जेव्हा इतरांचा न्याय करतो त्यावेळेला परमेश्वर पिता मी त्यांना खाली पाडण्यासाठी, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी करत नाही, तर परमेश्वर पिता मी त्यांना उभे करण्यासाठी करतोय. लॉर्ड धन्यवाद आजच्या वचनासाठी. इथं जे जे लोक दुःखावले आहेत परमेश्वर पिता, हो देवा कोणीतरी त्यांचा न्याय केला म्हणून पिता तू यांच्या मनाचं सांत्वन कर. आणि ज्या ज्या लोकांनी इथं कोणाचा तरी न्याय केला आहे त्या लोकांना देखील तू क्षमा कर. आजपासून परमेश्वर पिता पवित्र शास्त्रानुसार न्यायाने वागणे काय आहे तो मला समजून सांगितलंस. या वचनाला तू आशिषित केलंस म्हणून धन्यवाद करतो. अनेक लोकांपर्यंत हे वचन जाऊन त्यांचं जीवन बदलू दे. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण पुन्हा एकदा जरूर भेटणार आहोत. देव तुमची काळजी घेऊ. आमेन.